नमस्कार मित्रांनो, मी योगेश पाटील. आजचं व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मागच्या काही दिवसांपासून आपण टी व्ही चॅनल्सवरती किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती शेतकऱ्यांविषयी काही बातम्या ऐकत आहोत. त्यामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये सतत काही दिवसांपासून बैठका चालल्या आणि त्या बैठकांचं कारण आता समोर आलं आहे. आपण आपल्या देशात जो म्हणजे केळी, मका, गहू, अजून द्राक्षे, कांदा हा जो माल पिकवतो तो आता भारत अमेरिकेकडून इम्पोर्ट करणार आहे. म्हणजे याआधी असं होतं की जर अमेरिकेला भारतात माल इम्पोर्ट करायचा असेल तर याआधी अमेरिकेला यावरती 17 ते 18% हा एक कर होता, तो कर द्यावा लागत होता. आताच्या सरकारने तो कर 17 ते 18% थेट 0% आणून ठेवला आहे. त्यामुळे अमेरिकेतील लोकांना आणि शेतकऱ्यांना एक चांगली मोठी बाजारपेठ आता त्यांना भारतामध्ये उपलब्ध होणार आहे. जगातली सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून भारताकडे बघितलं जातं आणि आता हा त्यांचा शेतमाल विकण्याची संधी त्यांना आताच्या सरकारने मिळवून दिली आहे, ते पण कोणताही कर न लावता. मित्रांनो, आपण बघू शकतो मागच्या काही वर्षांपासून ते महाराष्ट्रातच शेतकऱ्यांना चांगला हमी भाव नाही, कोणत्याच गोष्टीला भाव नाही हो. आता तुम्ही बघता सोयाबीनला भाव नाही, मकाला भाव नाही, कापसाला भाव नाही आणि महागाई तुम्ही बघू शकता की खूप मोठ्या प्रमाणात महागाई वाढत जाते आणि शेतकऱ्याच्या कोणत्याच मालाला पूर्ण हमी भाव मिळत नाही आहे. त्यात आता या सरकारने हा नवीन कायदा आणला आहे. आता तुम्हीच सांगा, जो कांदा 8 ते 9 रुपये किलोला विकला जातोय, आता अशातच तो माल जर बाहेर देशातला माल आपल्या देशात आला तर म्हणजे काय भाव मिळणार आहे? का 2 रुपये किलोनं कांदा विकायचा? तुम्हीच सांगा. आता आपण मार्केटमध्ये बियाणे विकत घ्यायला गेलो, त्यामुळे तुम्ही बघू शकता की किती बोगस बियाण्यांचं प्रमाण वाढले, खतांचे भाव किती वाढले, फवारणीच्या औषधांचे भाव किती वाढले. शेती ही परवडणारी गोष्ट नाही आहे, तरी आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतकरी शेती करतो आहे आणि याचा फायदा हे आपल्या देशातील राजकारणी लोक घेत आहे. अरे थोडं तरी म्हणजे काहीतरी वाटलं पाहिजे यार. जो शेतकरी सर्व देशाला पोसतो, आज त्याच्यामुळे आपण 2 घास खातो, तोच शेतकरी आज सुखी नाही आहे, त्याच्या मालाला भाव नाही आहे. त्यात तुम्ही अजून त्यांच्यासाठी काहीतरी म्हणजे नवीन नवीन संधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या पाहिजे आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये. तर तुम्ही त्यांच्याच खोडावर घाव घालताय. बाहेर देशातून माल तुम्ही एक्सपोर्ट करताय, तर तुम्हीच सांगा काय भाव मिळणार आहे त्या मालाला? जो शेतकरी जो आपल्या शेतात जो माल पिकवतो त्याला काय भाव मिळणार आहे? म्हणजे असं थोडं आपण डायरेक्ट राजकारणी लोक शेतकऱ्याचा विचार करत नाही आहे आणि यालासुद्धा आपणच जबाबदार आहे. आपणच यांना निवडून दिलं आहे आणि आपणच यांना तो निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. आज हेच लोक, आपण निवडून दिलेले लोक आज आपल्याच गड्याचा फास बनत आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. मित्रांनो, आपण मागच्या काही वर्षांमध्ये बघतोय की प्रत्येक गोष्टीचे भाव वाढले. डायरेक्ट म्हणजे भाव असे गगनाला जाऊन मिळाले. डाळीचे भाव वाढले, पेट्रोलचे भाव वाढले, कॉलेजच्या फीज वाढल्या आहे, शाळेचे गाड्यांचे भाडे वाढले, सर्व प्रकारची वाढ झाली आहे किमतांमध्ये. पण शेतकऱ्यांच्या मालांना अजून भाव झाला नाही. 10 वर्षाआधी पण तोच भाव होता शेतमालाला आणि आता पण तोच आहे. आणि त्याच्या तुलनेत आपण बघायला गेलो तर बियाणे, मटेरियल, कीटकनाशके यांचे भाव गगनाला जाऊन मिळाले. दुप्पट तिप्पट भाव झाले, पण त्या मालाची किंमत अजून काही वाढली नाही. तरी पण हे सरकार अजून किती म्हणजे अंत बघणार आहे शेतकऱ्यांचा, मला कळत नाही आहे. ही तर आता सुरुवात आहे. यानंतर शेतकऱ्यांना खूप वाईट काळ बघावा लागणार आहे. म्हणजे आता तरी ते थोडं सर्वायव्हर करू शकताय, पण येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना मरणाशिवाय पर्याय उरणार नाही. कारण दिवसेंदिवस प्रत्येक गोष्टीची भाववाढ होते आणि शेतमालाची भाव मुळीच वाढत नाही. आपण जो माल पिकवतो त्याचं बाजारभाव दिवसेंदिवस कमीच होत चालले. आता तुम्हीच सांगा की शेतकरी काय करेल? कोणता रस्ता आहे शेतकऱ्याकडे? त्याच्याकडे काही डबल उत्पन्न नाही आहे की तो काहीतरी करेल आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करेल म्हणून. त्याच्याकडे फक्त एकच पर्याय असतो शेतीचा. शेतीत पिकवायचं आणि आपल्या परिवाराचं पालनपोषण करायचं. मित्रांनो, त्यात पण त्याला अवकाळी संकटाची, निसर्गाशी सामना करावा लागतो. कधी पाऊस पडत नाही, कधी पाऊस जास्त पडून जातो, कधी वारा
असतो, खूप नुकसान होते, तरी तो एवढं सहन करून पूर्ण ताकदीने परत उभा राहतो. आणि त्यात हे राजकारणी लोक पण त्यांच्या डायरेक्ट मनगटीवर बसतात. थोडी तरी लाज वाटली पाहिजे या राजकारणी लोकांना, की आधीच शेतकरी एवढा मरलाय आधीच, आणि त्यात हे अजून प्रत्येक वेळेला नवीन वार करताय त्यावरती. शेतीची परिस्थिती दिवसेंदिवस वाढवायला पाहिजे, शेतमालाला भाव भेटायला पाहिजे, पण हे दिवसेंदिवस त्याची गुणवत्ता कमी करून, शेतीचे बाजारभाव कमी करून शेतकऱ्याला पूर्ण रोडवरती आणून ठेवले. काही दिवसांनी शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याच्या परिवाराला फाशी घेण्याशिवाय काहीच पर्याय उरणार नाही. आता तरी आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि येणाऱ्या काळात काहीतरी बदल केला पाहिजे.